पत्ता झाली त्याचा धक्का तुम्हाला सहन झाला नाही. त्यात तुम्ही आपला प्राण गमावला. राणी सरकार अलीकडे त्या मंगलसिंग डाकूने राज्यात धुमाकूळ घातलाय. डाकू मंगलसिंग कोण आहे या डाकू मंगलसिंग? तुझ्या या पोकळ धमकीला घाबरणारा हा राजा चंद्रचूड नाही. कोण आहे रे तिकडे? महाराज आपल्याला स्वप्न पडलं की भात झाला असे ओरडताय का? शिपाई स्वप्न पण नाही आणि भास नाही. हा लकोटा बा. काय लकोटा? अरे पट्टू, हा. अरे हे तर प्रेम पत्र काय आहे. म्हणतोस काय? महाराजांचा की झोपा मारता त्या मंगलसिंग डाकूने आम्हाला दिलेलं आव्हान आहे. हे पहा वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. काय डाकू? अरे बाप रे मेलो. असं घाबरतोस काय? महाराज त्याची तुमची अरे काय? अरे तलवार रे. हाजीपणा बंद करा. अरे महाराज त्या डाकूला कसा भूसापट करतो तेच पहा. महाराज द्या द्या तो लकोटा. द्या महाराज लकोटा द्या. काय लिहिलं तर वाच रे. वाच. तू तिकडे थांब. हा स्वतःला श्रीमंत असणारा राजा हा. तुझ्याशी प्रामाणिकपणा वागून गोर गरिबांवर अत्याचार करणाऱ्या त्या पुत्रांना वेलीस लगाम घाल. काही तर हो महाराज हे तर अगदी बरोबरच आहे. बाई तसं झालं तर त्याला आम्ही जा विचारू. महाराज तो जरी डाकू असला त्यांच्या तुमच्यावरती देव माणसं लागते आहे. अरे हे बरा, तरी तो डाकूच आहे. शिपाई कशात ना महाराज? ताबडतोब प्रधानजी व त्याच्या पुत्राला बोलावून घ्या. मुद्रा ठेवा महाराज. शिपाई युवराज उठो. मुद्रा घ्या सरकार. शिपाई कशात ना महाराज? आमची कन्या राजेश्वरी शिकारीला जात आहे तेव्हा आपण जयताई करावी. हे काय आपण अरे दत्तू चल आधी आपण शिकारीची तयारी करू. चल चल लवकर. शिपाई जाता येते. प्रधानजी बोला पण तुम्हाला सांगितलं कामगिरीचं काय केलं? पक्षाला की नाही त्या मंगलसिंग डाकूला बाप करा बरं. आम्ही त्या डाकूचा बटला केला पण नेहमीप्रमाणे तो दार जंगलात हरारी झाला. महाराज आपण त्याची चिंता करू नका. योग्य वेळ साधू त्या हरामखोराचा बंदोबस्त करतो आम्ही. योग्य मजा कधी प्रधानजी हा लपटा पा त्यात लिहिले आपण गोरगरिबांना लुबाडून अत्याचार करतात. खोटं साफ खोटं. आमच्या विरोधी पक्षानं त्या डाकूला हाताची धरून आम्हाला मतदान करण्याचा कुणाचा तरी डाव आहे. प्रधान पुत्र विक्रांत तुम्ही सुद्धा या राज्यातील सुंदर तरुणीला त्रास देतात. तसे आमच्या कानावर आला आहे तेव्हा लक्षात ठेवा आम्ही सर्व आया बहिणींना आधी शक्ती आधी माया मानतो. तेव्हा स्वतःला वेळीच सावरा. बरं येतो मी. लवकरच काटा काढून हा राहतोय. लवकरच आपल्या ताब्यात घ्यायला पण त्याबद्दल त्या लडकू बघायला काय केलं पाहिजे. पिताश्री लवकरच त्या राजकुमारी राजेश्वरीला माझ्या भाऊ वशात पाडून या राजगादीचा वारा सोडवणार आहे मी. ते नंतर बघूया. आधीच त्या खेळण्याला आपल्याविषयी संशय आला आहे. जरा धीराने जा. पडद्या झालं कारण ती राजेश्वरी तुझ्याकडे ठुकूनही पाहत नाही. चला आपण पुढच्या तयारीला जाऊ. चला तर.
कोण? मी मारलाय. अरे बाबा तू मारला. हा. हे जाऊ दे. ताई सरकार आपल्या शिकारचा शेवट तर या पोराने लावला. म्हणजे काय म्हणायचं काय? कोण तुम्ही आणि इथे येण्याचे कारण तरी काय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या अशा गणगोराला बाई माणसानं फिरणं डोक्याच्या ह्याचं वाटत नाही तुम्हाला? वाघ सिंहाची भीती मला नाही, पण या वाघाचा पाठलाग करत तुम्ही इथे का आला? तिथे जवळच पलीकडच्या जंगलात आमची झोपडी आहे. कंदमुळे तोडण्यासाठी माझे बाबा व मी या जंगलामध्ये आलो. त्याच वेळी माझ्या बाबांच्या अंगावर या वाघाने झडप घालण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मी त्याचा पत्ता करत इकडे आलो. अरे दत्तू, हा तर एवढा सापट. हा बराच दिसतो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. नाव काय आपलं? मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं नाव जय. पण आपले नाव मी राजा चंद्रचूड महाराजांची कन्या राजेश्वरी. काय? राजकन्या राजेश्वरी गरिबांचा मित्र द्या सर. आशीर्वाद असो. अरे रे, असं वेड्यासारखं काय करताय? मला तर तुम्ही फार आवडलात. आपली का परवानगी असेल तर हातात हात द्या माझ्या. पण आपण तर राजकुमार आहात. मी तर एक गरीब माणूस. जन प्रेमात लहान मोठा गरीब श्रीमंत जात पात असा भेदभाव नसतो. हो राजकुमारी. अहो हा तर शिपाई तुम्ही दोघे पुढे व्हा, मी आलेच. मार खुटा, बार खुटा. अरे दत्तू, बार खुटा. म्हणजे काय म्हणायचं तुला? अरे मित्रा, या अरण्यात फिरून फिरून मला फार भूक लागले. तेव्हा खुट्टा मारल्याशिवाय दळण कसं चाललं? शिपाई अरे पहिल्यापासून पुढे व्हा म्हटलं ना. हा, होतो. अरे चल रे. आता तुझे बाबा कुठे आहेत? जय दत्तरा कुठं आहेस तू? कुठे आहेस तू? तू ठीक आहेस का? तुला वागायला तर केलं नाही लागलं. नाही बाबा, त्या वाघाचा मी चांगला समाचार घेतलाय. पण लेकरा, ही मुलगी कोण? अगदी राजघराण्याची दिसते. होय बाबा, राजा चंद्रचूड महाराजांची कन्या राजेश्वरी. म्हणजे आपल्या झोपडीपाशी करवसुली करण्यासाठी तो नीच पदार्थ यांचाच नव. होय, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मी ज्यासोबत लग्न करायचं म्हणते. बाबा आपली काय हरकत? पोरी, हे कसं शक्य आहे? तुझ्या बापाला, राजा चंद्रचूडाला हे पटणार नाही. आम्ही गरीब साधी माणसे. आमच्या गरीबांच्या झोपडीत तुला झोप सुद्धा लागणार नाही. तेव्हा हा वेगळेपणा सोडून एखाद्या राजकुमाराशी लग्न करणं योग्य आहे. नाही बाबा, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. लग्न करेन तर जयशी. सोमकेश्वर राजाची खरी राजकुमारी राजेश्वरी. बघा आपल्या मुलीच्या प्रताप आणि एका शेतकरी मुलाबरोबर. राजेश्वरी कशी तुम्ही आणि इथे का रंगाचा बेरंग झाला? अगं राजकुमारी तू आणि एका कवडीवर या नागरिकाबरोबर. अगं तुझ्या या बेताल वागण्याने राजा म्हणून घ्यायला लाज वाटते आम्हाला. प्रधानजी वेळेत जागा केला आम्हाला. पण पिताजी माझं थोडं ऐकून तर घ्या. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. काय बोलायचं आहे ते राज मला केला नंतर. प्रधानजी या राजद्रोहाला कठोरात कठोर शिक्षा द्या. म्हणजे राजकारणातील स्त्रियांवर डोळा ठेवण्याचे धाडस परत कोणालाच होणार नाही. प्रधानजी, तुम्ही हे चांगलं केलं नाही. अरे गोरगरिबाला लुटणाऱ्या नराधमा, तुला एक दिवस हीच प्रजा ती जागा दोषावर राहणार नाही. राजेश्वरी मुकडे चल या जोडीमध्ये. पण पिताजी माझं ऐकून चल, घ्या. चल म्हणतो ना. पण पिताजी राजघराण्याची एकनिष्ठ असल्याचे समाधान. रात्रीच्या अंधारात मिणमिणत फिरणारा काजू आहे. युवराज विक्रम! युवराज विक्रम! तुझ्या स्वप्नाची राख राखोळी करणाऱ्या या हरामखोराला आंतरराष्ट्रीय गती शिक्षा द्यावी. परत आपला मार्गात येणार नाही अशी. हे राज्य काबीज करण्याची वेळ अगदी दिली आली आहे. राजा चंद्रचूडाचा तर आपला विश्वास बसला आहे. सरळ सांगून ऐकलं तर ठीक, नाहीतर त्याचाही प्राण मला घ्यावा लागेल. हे माझ्या प्राणासाठी नागरिक माणसाचा राजा चंद्रचूडाचा प्राण घेऊ नका. हवं तर ठार करा मला. तुला तर ठार करणारच आहे
पण त्याआधी तुझ्या बापाला राजा चंद्रचूडचा व्यायी होऊ पाहणारा नराधमा भोग आपल्या केसामध्ये खळा. बाबा, हा बस हरामखोरा शिपाई शिपाई या हरामखोराला कैद करा. ए पट्टू अरे असं बघतोस काय पकड पकड त्या पोराला. अरे पोरा फुकटच्या गमजा कशाला मारतोस? आम्ही मोठी माणसं, तुम्ही छोटी हो हो माणसं. आम्ही छोटी माणसं नाही सोडा रे. सोडा साधी माझ्या माणसं. लेकराला. आवाज कोण म्हणतो छोटी माणसं? आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमुळे तुम्ही राजकारण करतात हे लक्षात ठेवा. मी तुझ्या पाया पडतो हवं तर मला ठार कर पण माझ्या लेकराला मारू नको. तुमच्यासारख्या राजद्रोहांना एकच शिक्षा ते म्हणजे मृत्यू दंडाची. शिपाई, या हरामखोराला घोड्याच्या पाठीला बांधा आणि काट्या कुट्यातून दगड धोंड्यातून फळफळीत ओढत न्या. हे ईश्वरा या कलियुगात 11वा अवतार घे आणि या दुधी राक्षसांचा नाही ना नाही ना. शिपाई, या हरामखोराला घोड्याच्या पाठीला बांधा आणि काट्या कुट्यातून दगड धोंड्यातून फरफडत ओढत द्या आणि या हरामखोराला खोल दरीत फेकून द्या. कोणा कुत्र्यांची मजा होऊ दे. चला निघा. खबरदार आम्ही कुणी हे नाही. ही प्रधान जुलूमचिंतित माणसं आहे. हे खरं आहे. पण मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं अरे पण आता आमच्या हातात कशा पाहिला? खोटं खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची कॉपी कशाला करतोस? या दोघांना पाठवलं इथं. काय? तुला ठार मारण्यासाठी या दोघांना पाठवलं? मला नाही हो, तेव्हा पाठवलं. अरे तुम्ही त्याला मारणार नव्हं. अरे पण हा मुर्दा कुणाचा? बाबा बाबा अरे हा मुर्दा कुणाचा? हो आहे तो म्हणजे तुझ्या भावाला कुणी ठार मारलं? युरोप आरामखोर इथपर्यंत मजल केली काय? ठीक आहे. आणि त्याचे शिपाई नवं आम्ही नाही या पोराला आपल्या कथानत ठेव. जा घेऊन त्याला. काय घेऊन जा बिंदाचा तू. तुम्ही या पोराला मारणार नव्हं. वाऱ्याला रुजता. तुमचा महिला आणि परत आता हा माझ्या हाती द्यायचा नाही. नाही नाही अजिबात नाही. परत आता माझ्या हाती द्यायचा नाही. जा, सांगतोय. हत्तीत कशा देतोय? जा.
विक्रांत, अरे पण त्या फक्त हरवण्यापुरती असतात. समजलं ना? आपण कोणाला बोलत आहात याचे भान आहे ना? मला तो विचारणारा, अरे तू कोण आहेस? राजेश्वरी, आपला हितचिंतक समजा. अगं तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. नरकात राहणाऱ्या किड्याने किडा काय किडा तुझ्या प्रेम करण्यासारखं अरे आहे तरी काय? का? मी शूर आहे, तरुण आहे. या कलियुगात सर्व गुण संपन्न आहे. पण माझे सुदैवाने तसा गुणवंत भोला भाबडा माझ्या स्वप्नाचा राजकुमार मला केव्हाच भेटला आहे. राजेश्वरी, या कलियुगात सर्व गुण संपन्न पूर्ण पुरुष तुला पती म्हणून लाभणं अशक्य आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. माझा जय मला भेटायला नक्की येणार. परंतु या जगातून तो केव्हा घरी गेलाय समजलीस? नाही, हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. परंतु माझ्या हातून सुटशील तेव्हा ना. राजेश्वरी, नक्की काय म्हणत आहे का तुला? राजेश्वरी, आज तुला माझ्या हातून कोण वाचवतं ते पाहतो. आम्ही हे, कशाला? अशी जागा आहे. आज तो तुला माझ्याकडून फेकून देणार. राजेश्वरी, हे अशी जाऊ. आज तुला मी जिवंत सोडणार नाही. अरे मित्रांनो, काय गडबड चाललंय? काय गडबड चाललंय? पिताश्री, राजेश्वरी, तुझ्या डोळ्यात पाणी. माझ्या काहीतरी कलाला नरक मला आताच्या आता या राज्याबाहेर हाकलून द्या. युवराज विक्रांत, काय ऐकत आहे मी? शिपाई, शिपाई, आमच्या राज्याशी गद्दारी करणाऱ्या या नराधमाला कैद करून अंधार कोठे डाबून ठेवा. जा घेऊन चला. खामोश. राजाजी, तुमचा हा पुत्र या राज्याचा नायक नाही. आतापर्यंत मधोमधी खूप अपमान केला आम्ही, पण आता नाही. आता योगाची वेळ आली आहे. हे राज्य काबीज करण्याची. गेली 20 वर्ष मला दुकानाला सोड, मला घ्यायचं आहे. समजलं? खामोश. या राज्याच्या अभिनेच्या घाटाला लाटल्या. तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. माझा चंद्रचूड, त्याचा विचार तू नको करू. अजूनही वेळ गेली नाही. राजकुमारी राजेश्वरीचा हात माझा पुत्र विक्रम त्यांच्या हाती जाऊ. हे राज्याला माझ्या पाठीत खंजीर खुपसणारा नराधमा आता भोग आपल्या करण्यात. पकडा त्या थेट्याला. आणि अंगावर मोठी टाकून ठेवा. मी का पकडू तू पकड मी नाही मग पकड त्या थेट्याला. तुम्हाला अरे माझ्या मर्जीप्रमाणे वागला तर किती दुप्पट दोन दुप्पट दुप्पट जा आणि त्याला कंपनी ठेवा. ए चले पकड ना पकड मार पकड त्याला आणि अंगावर मोठी टाकून ठेव. असावे साधलं माय कुठा महाराज त्याचा आता काही पण नाही महाराज सगळं संपलं. चला महाराज अरे रे परमेश्वरा, अजून किती दिवसाचा अंत पाहणार आहेस? ज्याने चंद्राच्या घोडाप्रमाणे या प्रजेसाठी स्वतःच्या देहाची जगला त्याच राजा आता अनेक कुठे जावे लागत आहे. देवा, किती निष्ठुर आहेस रे तू. राजाशाही तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर माझ्या विक्रांतशी नाही, हे शक्य नाही. माझा प्राण गेले चालेल, पण तुमची इच्छा कधी कुणाला नाही. पिताश्री तशी ते सरळ बोलणार नाही. एवढा मास, एवढी मिजाज आज तुला चोळा मोळा करून फेकून देणार. हे कशी जमवली? एवढी घाई बरी नाही. अगदी बरोबर बोललात प्रधानजी अगदी घाई संकटात आणि आमदार कोटी टाकून
असू दे. 5 दिवसांना देतो ना मग. अजिबात नाही देत. तो मग मला म्हणतो का? करतो मी. जाऊ खाऊ तिला. चला. चल निघा. चल निघा. अरे तुला खेळ सांगला आता. गरीब आया बहिणीची आबरू लुटणारा लांडग्या. तुला तर क्षमा नाही. तुला तर क्षमा नाही. सरदार गुंडा. काय करत जा. आणि त्या पोराला माझ्या समोर घेऊन ये. काय घेऊन ये. विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं मिळाली तर ठीक. नाहीतर त्याचाही शेव झाला. नाहीतर त्याचाही शेव झाला. गरिबांचा मुद्रा काय बस? खरं बोल. तू त्या प्रधान जुलूम खेळता हे नाहीस ना मग? अरे तू त्या प्रधान जुलूम खेळता हे नाहीस ना? काय करणार? हे सब खोटं आहे. मला कार मारण्याची आज्ञा. त्या शिपायांना दिली होती. खमोश! परंतु तू देवाप्रमाणे धाव घेऊन माझे प्राण वाचवला. हे तुमचे उपकार. मी जन्मभर विसरणार नाही. अरे उपकार न विसरायला मी तुला जिवंत ठेवीन का म्हणा? खरं बोल. तू त्या प्रधान जुलूम खेळता खेळ आहे. काय करणार? सरदार सुद्धा आज्ञा करा एका गावात याची नाही सरदार नाही. त्याचा बेसावध घाव खाल्लं माझ्यासारख्या शूर युद्धाला सोबत नाही. दे तुझी तलवार दे याला. या हरामखोराचा पराक्रम पाहिजे मला. सरदार मी जरी नांगरदारी शेतकरी असलो तरी संकट प्रसंगी शत्रूशी दोन हात काढण्यासाठी तलवार सुद्धा चालवू शकतो. कारण राजा चंद्रचूडाचा आशीर्वाद माझ्या पाठीवर आहे. त्या हरामखोराचं नाव देखील माझ्या समोर घेऊ नकोस. कारण ते प्रधान करून त्यांच्या तालावर हातणार. तुझा तो राजा म्हणजे पावला. सरदार मित्रश्री, यापुढे महाराजांबद्दल अपशब्द उच्चारला तर ते मला सोडवणार नाही. राजा चंद्रचूड म्हणजे आमचे परम दैवतच आहे. अरे वा. ज्या राज्यात गोड गरिबांना न्याय मिळत नाही तो तुझा राजा परम दैवत. म्हणजे तू सुद्धा आमचा कट्टर दुश्मन करायचा. या हरामखोराला काय सांगितलं होतं तुम्हाला? हो ते जाऊ काय सांगितलं होतं तुम्हाला? जर परत माझ्या हाताहद्दीत आला तर तुमचा पळी दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचा पळी मरत तो मरत. तुम्हाला कसा करतो बघा मला. हो दाखवू देवा. आपल्या राजकुमारीला राजेश्वरीला त्यांनी तिकडे जाऊन सोडून दाखवू देवा. अरे वा. होय होय. आणि ना म्हणजे खोटं साकून मला पकडण्याचा तुमचा कोण भाव खोटं आहे. सांगतो? हो ऐका ना. अरे मला पकडण्याचा तुझा डाव हो आहे. नाही हो. आणि तो मी प्रधान पुत्र विक्रांत राजेश्वरीशी जबरदस्तीने लग्न करणार आहे म्हणे. हो दाखवू देवा. आणि त्यांनी प्रथमजीने महाराजांना पकडून अंधार पत्रुली दाखवून ठेवला आहे. तरी हसतात. इथं संगीत चांगलं चालेल. हो. ते हरामखोर प्रधान जुलूम त्यांचा सोड केला की. हो 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 ऐका ना. तो प्रधान तुमचा दुश्मन आहे ना. होय. मग अशा वेळी त्याची जागा दाखवा ना तुम्ही. अरे त्याची तर जागा दाखवली नाही. परंतु प्रधान हो आमची कशाला. असं म्हणते. म्हणजे तुम्हाला एवढा बघून तुम्ही घाबरताय. एवढा विश्वास आहे हो बा? हो मी त्यांची असा विश्वास आहे. होय होय. सरकार गुंडा जा या हरामखोरांसोबत जा आणि त्या प्रधान जुलूम केंद्रावर हल्ला करा. चला निघा. चल सरदार. हाय देवा लहानपणी आईची माया छेडून पिताजींची ताटात दूध झाली. आज माझा प्राण सकाळी दुरावला. देवा मी असा कोणता गुन्हा केला रे? तेव्हा ही संकटे एका पाठोपाठ माझ्यावरती कोसळत आहेत. माझे पंचप्राण त्या जयच्या प्रेमात गुंतले आहेत. ते कुठे असतील? त्यांचं काही बरं वाईट झालं असेल ना. काही सरकार हो काही सरकार
इथे कोण आलं नाही हो? नाही इथे कुणीच नाही आलं. कोण नाही ना आलेलं वाचलो पाहिजे आता 12 हुशार 12 हुशार हा पण पंतू कुठे राहिला अरे पंतू पंतू अरे पंतू कसा दोत मी गट पावडत आहे बाई, बोला कुठे आहेत माझे जय? त्यांचं काही बरं वाटत नाही ना केलं. अहो तुमचा जय ना तो कधीच गेला अरे नाही हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. अरे दत्तू उगाच थट्टा कशाला करतोस? ताई सरकारांना सगळं सांगून टाक. होय होय तुझं तर निश्चित यायचं एवढ्या हा. ताई सरकार हो ताई सरकार तुमचा जय ना एकदम सुखरूप आहे होय. काळजीच करू काय नका. सांगताय का? हे ऐकून मनाला खूप आनंद झाला. होय होय आणि थोड्याच दिवसात तुमची सुटका सुद्धा होईल. तोपर्यंत प्रेमाचे खोटे नाटक करून वेळ मारून द्या असा हुकूम आहे त्या देव माणसाचा म्हणजे डाकू मंगल सिद्ध हो ठीक आहे. काय गडबड चालले? काय नाही तिथं आम्ही पुढे खोड बंदोबस्त ठेवलाय हो तर त्याला विचार हो हो अगदी डोळ्यात तेल घालून मारा करतोय. बरं बरं ठीक आहे राजेश्वरी परत समजावून सांगतो तुला तरी पण समजाव. कशाला नाजूक शरीराची वाट लावून घेत आहे तो माझी हो फुलासारखी जपेन तुला तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेन मी. एवढी बहादुरी कुठची तुमच्यात? जर का तुमच्यात हिंमत असेल तर या राजाचे वारं जावं म्हणून राजाभिषेक लपला. बोला माझी ही अट मान्य आहे तुम्हाला? राजेश्वरी तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल तर करायला तयार आहे. तुझी अट मान्य आहे मला. राजेश्वरी या आनंदाच्या प्रसंगी एखादं नाच गाणं करू माझ्या दिलाची इच्छा पूर्ण कर. राजेश्वरी एवढा कसला विचार करताय? कोणता नाही कोणते गाणे म्हणू याचा विचार करत होते मी. विचार कशाला करता हा? मी आहे ना तू म्हणतोस मी बोलू काय गाणं मन म्हण. किरीस का गाणं सुनेगा क्या हा, सुनेगा, सुनेगा. हाँ, सुनेगा ऋतिक रोशन हा? दिल ना दिया हा? वो दिल ना दिया बेटा बोला ना जाते कधी तुला फिर क्या नजरा नका बाई को ऐसा फिर क्या नजरा जाओ दरबारी मानाचा मुजरा जाओ दरबारी मानाचा मुजरा जाओ दरबारी मानाचा मुजरा दिल एकदम खुश. शिपाई उद्या देश परदेशी राजांना निमंत्रण द्या. प्रधान पुत्र विकलांचा राज्याभिषेक आयोजित केलाय अशी सर्वत्र धावली द्या. चला निघा. क्षमस्व वेळेच्या आगामी